गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 37. संध्याही सुकावली तिच्या असं कारणाने. अशा आनंदाच्या वेळी आपल्या माणसाने आपल्या जवळ असावं आणि कौतुक करावं एवढंच अपेक्षित असतं. संध्याने आज आराम केला. आता हळू चालायची सवय नव्हती, त्यामुळे वेदकडून ती सारखा ओरडा खाई. संध्या, हळू चाल, कशाला एवढी घाई करत चालतेस? कुठे काही पळून जातंय का? वेद थोडं रागाने बोलला. तसं संध्या म्हणाली, पटकन नाही राहत लक्षात. मला एकतर सवय आहे फास्ट चालायची, त्यामुळे होतं असं. तुम्ही प्रत्येक गोष्टीला मधला असं टोकत न करावं. संध्याही रागावत म्हणाली त्याला. टोकत नाही ग, पण परत काही झालं तर तू स्वतःला दोष देत राहशील. मला तुझी काळजी आहे, येणाऱ्या बाळाचीही आहे. वेद तिचा चेहरा हातात पकडत म्हणाला. फक्त बाळाची आहे, माझी नाही. संध्या पुन्हा म्हणाली. नाही ग राणी, मला दोघांची काळजी आहे. तुला का समजत नाही? मला तू दुःखी नको आहेस संध्या. वेद एकदम भावुक होत म्हणाला. तसं संध्याला थोडं वाईट वाटलं की आपण उगाच बोललो. ओके बाबा, तुम्ही आमची काळजी घेता, संध्या म्हणाली. तसं वेद पुन्हा म्हणाला. डोंट थिंक की मी तुझी काळजी घेत नाही. इट्स हर्ट मी. सॉरी, संध्या तोंडाचा पाऊट करत म्हणाली. तिला पुन्हा चेकअपला जायचं होतं. तिला पुन्हा सोनोग्राफी करायची होती. ती आणि वेद दिलेल्या तारखेला सोनोग्राफी करून पुन्हा चेकअपला गेले. आता संध्या हॉस्पिटलमध्ये यायला एका पायावर तयार होती. वेद तिला खुश बघून आनंदी होता. आज जाताच रिपोर्ट डॉक्टरकडे दिले तिने. डॉक्टरने रिपोर्ट बघून बाळाचे हार्टबीट व्यवस्थित आहे, आता काळजी घ्या असं म्हणाले. काहीही वाटलं तर लगेच चेकअपला या. खायचं प्यायचं व्यवस्थित आहार घ्यायचा, डॉक्टर सांगत होत्या. आणि संध्या अगदी मन लावून सगळं ऐकत होती. चला, बाळाचे हार्टबीट्स तर व्यवस्थित आहेत, या क्षणी एवढंच कळणार होतं. बाळ माझं छान असू दे, ती मनातच देवाला म्हणाली. ते दोघं घरी आले तसं साधनाने आठवणीने सर्व विचारलं. संध्यानेही आपली बहीणच समजून सर्व सांगितलं तिला. ती फ्रेश होत पुन्हा साधनासोबत किचनमध्ये गेली. मोहित आता 2-2.5 वर्षाचा झाला होता. तो बोलायलाही लागला होता छान. संध्याची आणि त्याची खूप मस्ती चालायची. संध्या आठवणीने त्याच्यासाठी चॉकलेट घेऊन यायची. संध्या आताही त्याच्याशी मस्ती करायची, कमी झाली नव्हती. वेद या दोघांची मस्ती चालू झाली की एकदम सावध मोडवर असायचा. एकतर दोघंही पडतील तर भीती, नाहीतर कुठेतरी आपटतील ही भीती होती वेदला. आता संध्या प्रेग्नंट होती, त्यामुळे मोहितला चुकून तिने कधी उचलू नये म्हणून तो आता जास्तच सावध असायचा. संध्याला हा वेद मधला फरक जाणवला होता. तो हल्ली प्रमाणापेक्षा जास्त प्रोटेक्टिव्ह झाला होता. वेद संध्यावर खूप प्रेम करायचा. आपल्या होणाऱ्या बाळासाठी खूप स्वप्न होती त्याची. खुश असायचा कायम. मोहित सारखं आपलं बाळही घरभर फिरेल, मला ही कल्पना करूनच खूप छान वाटतंय, तो नेहमी संध्याला सांगायचा. संध्याचे सगळे लाड पुरवायचा. या काळात शारीरिकरित्या दोघं जवळ नसली तरी मनाने खूपच जवळ होते. संध्या जास्तच सुंदर होती. पुन्हा पुन्हा तो तिच्या सौंदर्यात हरवत चालला होता. तिला मिठीत घेतल्याशिवाय त्याला झोप लागत नव्हती. तिचं वाढलेलं शरीरही कधी कधी त्याला जास्तच भुरळ घाले. स्वतःला कंट्रोल करता करता खूप जास्त स्ट्रगल करावी लागायची.
मग ही सगळी कसर तो तिच्या ओठांनी भरून काढायचा. तिला त्रास होईल असं काहीच करायचं नाही. तो तिच्या पोटाला कान लावून खूप काही बोलत होता. मग मला जास्त त्रास द्यायचा नाही. माझं शानं बाळ आहे ना तू, माझी परी आहे ना तू. आपल्या बाळाला तो लाडे लाडे बोलत होता. मग बाळ ही किक मारत आपण ऐकत असल्याचं त्याला सांगायचं. संध्याने जॉबवरून आता सुट्टी घेतली होती. तिला 7वा महिना लागला होता. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करायचा होता. आपल्या पहिल्या बाळाचे सर्व विधी व्हावेत असं तिला नेहमी वाटे. वेदला यातलं कळत नसलं तरी कशाला तिला अडवत नव्हता. वेदांग पण खुश होते. संध्याला काही खायला हवं असेल तर दे. वेदी असती तर नुसते लाड केले असते तिचे असं म्हणत ते डोळे पुसायचे नेहमी. साधनाही खुश होती. कधी तिने संध्याचा द्वेष तिरस्कार केला नाही. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम अगदी आनंदात पार पडला. संध्याही मनोमन खुश होती. आपले फोटो बघत होती आणि हसत होती गालात. छान तेज आलं होतं तिच्या चेहऱ्यावर. तिच्या मैत्रिणी आल्या होत्या खास या कार्यक्रमासाठी. संध्या आता आपल्या बाळासाठी गर्भसंस्कार ऐकायची. छान स्तोत्र श्लोक बोलायची. 9 महिने झाले आणि एका गोंडस मुलीला संध्याने जन्म दिला. तिला बघून सर्वात पहिली वेदीची आठवण झाली सगळ्यांना. पुनर्जन्मावर विश्वास नसला तरी वेदला त्या नाजूक कोवळ्या जीवाला हातात घेताना वेदीची जाणीव झालीच. त्याने तिला वेदांच्या मांडीवर दिलं. किती भावुक होता तो क्षण. जेव्हा आपल्या बाळाला आपल्या हातात घेतलं त्याला खूप आनंद झाला. छोटंसं बाळ, आपलं बाळ, त्याला बघून समाधान मिळालं. काहीतरी हरवलेलं गवसल्याचं सुख मिळालं होतं त्याला. घरात चकोली आली आणि घर नुसतं खुशीने भरून गेलं होतं. मुलगी झाली म्हणून खूप आनंदी होते सगळेच. तू पुन्हा आलीस या घरात नव्या रूपाने असं म्हणत वेदांग वेदीच्या फोटोकडे बघत होते. बाळ छानच होतं. बारसा धूमधडाक्यात साजरा झाला. नाव मुग्धा ठेवलं. संध्याची आई बारशा आधी 4 दिवस आली होती. तिला आपल्या नातीला घरी घेऊन जायचं होतं. बारसं झालं तसं संध्या आईसोबत माहेरी गेली. वेद खास सोडायला गेला होता तिला. वेदला घरात एकदम उघडं वाटू लागलं होतं. पण संध्याची जास्त काळजी तिची आई घेईल तेवढं बाकी कोणीच घेणार नाही म्हणून त्याने पाठवलं होतं तिला. त्याने संध्याकाळी घरी आल्यावर तिला व्हिडिओ कॉल केला. तिच्याशी बोलला. आपल्या छकुलीची काळजी घ्यायला सांगितली. आता संध्या 2-3 महिने तिकडेच राहणार होती. वेद तिला भेटायला जायचा. आता त्याला संध्याचीही ओढ लागली होती. खूप महिने झाले होते तो तिच्यापासून शरीराने बाजूला होता. तिला घट्ट मिठीत कधी घेऊ आणि आपलीशी कधी करावी यासाठी त्याचं मन त्याला आठवण करून देत होतं. त्यांच्यातील सुंदर मोहक्षण आठवून वेदला तिला आपल्या मिठीत घ्यायचा मोह व्हायचा. असाच एकदा कामावरून तो संध्याकडे जात होता. संध्याला आणि आपल्या बाळाला भेटायला. त्याला उत्सुकता लागली होती. त्याने बाईक काढली तर पंक्चर झाली होती. दुरुस्तीला टाकून तो रिक्षाने जाणार होता. तो मनात स्वप्न रंगवत जात होता. आज तो सासरीच राहणार होता पहिल्यांदाच. संध्याला आता डिलिव्हरी होऊन 3 महिने झाले होते. नॉर्मल डिलिव्हरी झाली होती आणि संध्या
आईच्या काळजी घेण्याने लवकरच रिकव्हर झाली होती. ती पुन्हा पूर्वरूपात आली होती. वेद मनात संध्याच्या जवळ जायचा विचार करत होता. त्याला आता तिला जवळ घ्यायचे वेदच लागले होते. त्याने इतके महिने स्वतःला खूप कंट्रोल केलं होतं. तो रिक्षाने संध्याच्या घरी पोहोचला. आपल्या चकुलीला प्रेमाने जवळ घेत तिचे मुखे घेतले. मुग्धा नावाप्रमाणे छान होती, मुग्ध करणारी. तो मुग्धाशी खेळत होता की संध्या आली. त्याने तिला पाहिलं. ती पाणी घेऊन आली होती. चकुलीला पाण्यात ठेवत त्याने पाणी घेतलं. संध्या चहा आणायला गेली. चहा घेऊन आली तशी चहा पिता पिता वेद तिलाच बघत होता. तिला आपल्या बाजूला यायला सांगितलं तसं संध्या लगेच आली. त्याने तिला जवळ घेतलं. त्याची नजर संध्यावरून हटत नव्हती. ती अधीर होती का त्याच्यासाठी? फक्त चकुलमध्येच तिचं मन रमत नव्हतं का? माझ्यासाठीही थोडं प्रेम असेल ना, येईल ना ती जवळ. तो या विचाराने थोडा अस्वस्थ झाला. प्रकाश नेहमी जेवणाआधी ड्रिंक करायचे. हे जसे ड्रिंक्स घ्यायला बसले तसं वेदच्या तोंडाला पाणी सुटलं. मी घेऊ का थोडी? तो हळूच संध्याला म्हणाला. संध्याने नको सांगितलं तरी तो तिला मस्का लावत होता. शेवटी जास्त न घेता एखादा पेगच घे सांगून संध्याने त्यालाच पाठवलं. पण वेदला थोडी धाकधूक होती. सासरे काय म्हणतील याची भीती होती जरा. तो प्रकाश बसलेले त्या कॉर्नरला गेला. बाबा मी येऊ? त्याने थोडं दबावात येत विचारला. वेद ये ना, घेतोस तू? संध्याला माहीत आहे का? प्रकाशने विचारला. हो, तिला विचारलं आहे, वेद म्हणाला. पण किती घ्यायला सांगितली ते नाही सांगितलं त्यांना. थँक्स, तो आभार व्यक्त करत बसला. पटपट एक पेग संपवून दुसरा घेतला आणि सावकाश पिऊ लागला. संध्याने जर चुकून बघितलं तर तिला एकच पेग घेतोय आपण असं वाटेल. तो संपला तसं तो तिसऱ्या पेगसाठी बॉटल उचलणार तर त्याला प्रकाशने थांबवलं. त्याचा हात पकडत म्हणाले, कधीतरी घेत असशील तर जास्त घेऊ नको. चढते लवकर ये आणि सासूला कळलं तर तुझ्यासहित माझी खरडपट्टी करेल. तुला जेवायलाही जमणार नाही. त्यांचं बोलणं ऐकल्यावर वेदने आपलं मन आवरलं. तो उठला. तोंड धुवून तो जेवायला बसला. कसं तरी जेवण संपून तो लवकर तिथून संध्याच्या रूममध्ये गेला. चकुली नुकतीच झोपली होती. संध्याही आवरून आपल्या रूममध्ये आली. तिने पटकन दरवाजा बंद केला. वेद झोपला नव्हता. चेहरा जरा डल दिसत होता. त्याने जास्त घेतली नव्हती, नाहीतर डुलत आला असता तर काही खरं नव्हतं. तिने त्याला बेडवर झोपायला सांगितलं, पण तो संध्याकडेच बघत होता. तिने काय असं डोळ्यांनीच त्याला विचारलं. तसं त्याने हात पुढे करत तिला आपल्या जवळ ओढत मांडीवर बसवलं. तिच्या शरीरातून एक करंट पास झाला. आज खूप महिन्यांनी तिला असं त्याने मांडीवर घेतलं होतं. अल्कोहोल मिश्रित त्याचा येणारा सुगंध तिलाही वेडावत होता. तिने एकदा चकुलीकडे बघितलं तर ती गाढ झोपली होती पाळण्यात. अंग त्याच्या स्पर्शाने थरथरलं. तिने आवंडागिळत त्याच्या नजरेत बघितलं. थोडासा दुःखी, थोडासा नर्वस वाटत होता. त्याने आपले नाक तिच्या मानेवर नेत डीप श्वास घेतला. तसा आपल्या भावनांचा आता उद्रेक तर नाही ना होणार असंच वाटलं तिला. पण तू दुःखी का आहे? तिच्या मनाने तिला प्रश्न विचारला. संध्या, तुला माझ्या जवळ यावंसं नाही का वाटत? मी नाही करू शकत कंट्रोल स्वतःला. तू हवी आहेस मला.
आय नीड यू डार्लिंग, आय नीड यू. तो असं म्हणत तिला घट्ट मिठीत घेत होता आणि खूप दिवस त्याच्यापासून लांब असलेल्या तिला त्याच्या स्पर्शाने सुखावायला होत होता. तिलाही हवं होतं हे, पण ती तसं बोलू शकत नव्हती. शारीरिक गरजा तर सर्वांनाच असतात. नवरा बायकोमध्ये पण जर प्रमाणापेक्षा जास्त अंतर वाढलं तर प्रेम नाही म्हणता येणार त्याला. प्रेम असलं की आपोआप ओढ लागल्याशिवाय राहत नाही. वेदला तिची लागली होती आणि तिलाही ओढ लागली होती. त्याने त्याचं नाक तिच्या मानेवर जरा जास्तच घासला आणि त्याने गरम श्वास तिच्या मानेवर सोडला. तिच्या शरीरातून एक सुखाची लाट दवडली आणि तिच्या तोंडातून एक सुस्कारा तिच्याही नकळत बाहेर पडला. संध्या, यू वॉन्ट? तो त्याचा वाढणारा श्वास आणि धडधडणारं हृदय 2 सेकंद थांबवत म्हणाला, पाहूया पुढच्या भागात काय होतंय ते. तुम्ही कमेंट करायला विसरू नका. कशी वाटते कथा सांगत राहा. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद.